दरवर्षी शारदीय नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दुर्गादेवीचे भक्त संपूर्ण 9 दिवस उपवास करतात, आईच्या 9 रूपाची पूजा करतात आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. पण यावर्षी 2025ची शारदीय नवरात्र काही खास असणार आहे. यावेळी नवरात्र फक्त 9 दिवस चालणार नाही, तर पूर्ण 10 दिवस चालेल. हा एक दुर्मिळ योगायोग आहे आणि तो खूप शुभ मानला जात आहे. पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल आणि तो 2 ऑक्टोबर 2025 रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल. यावेळी तृतीया तिथी 2 दिवस चालेल, जे या 10 दिवसाच्या नवरात्राचे मुख्य कारण आहे. यावर्षी तृतीया तिथी 24 आणि 25 सप्टेंबर दोन्ही दिवशी असेल. शास्त्रानुसार तिथी वाढणे खूप शुभ मानले जाते आणि तिथी कमी होणे अशुभ लक्षण दर्शवते. यावर्षी नवरात्रीत तृतीयाची तिथीची वाढ होणे एक शुभ संकेत आहे. ज्योतिषानुसार याचा अर्थ असा आहे, येणारा काळ देशासाठी आणि जगासाठी समृद्धी घेऊन येईल. लोकांच्या जीवनात आनंद, समृद्धी, सकारात्मकताची वाढ येईल. नवरात्रीमध्ये माता राणीची सवारी देखील खूप महत्त्वाची असते. माता दुर्गाची सवारी तिच्या आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते. यावेळी माता दुर्गा हत्तीवर सवार होऊन येत आहे, जे खूप शुभ मानले जात आहे. हत्ती हा ज्ञान, समृद्धी आणि शांतीचा प्रतीक आहे. हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख, समृद्धी आणि शांतीची वाढ दर्शवते. नवरात्रीचा पहिला दिवस 22 सप्टेंबर 2025 म्हणजे प्रतिपदा. या दिवशी देवीची संकल्प करून घटस्थापना केली जाते आणि 9 दिवसाच्या नवरात्र पर्वाची सुरुवात होते. घटस्थापना शुभ मुहूर्त. सकाळचा मुहूर्त सकाळी 6:09 ते 8:09 अभिजित मुहूर्त सकाळी 11:49 ते 12:38 पर्यंतचा आहे. नवरात्रीचे 9 दिवस. देवीचे रूप, पूजा, माळ व प्रसाद. प्रतिपदा दिनांक 22/9/2025. देवीचे रूप माता शैलपुत्री. हे दुर्गादेवीचे पहिले रूप आहे. माता शैलपुत्री ही हिमालय राज्याची कन्या आहे. हिमालयाची कन्या असल्यामुळे देवीला पांढरा रंग खूप आवडतो. म्हणून देवीच्या पूजेत पांढऱ्या रंगाचे फूल चढवतात आणि नैवेद्यात पांढऱ्या रंगाची मिठाई, विशेषतः कलाकंद चढवतात. देवीला तूप खूप आवडतं, म्हणून यांच्या नैवेद्यात तूप आवर्जून चढवतात, जेणेकरून आपल्याला आरोग्य व धनलाभ होतो. द्वितीया दिनांक 23/9/2025. देवी माताचे रूप आहे माता ब्रह्मचरणी. देवीला प्रसादमध्ये आपण साखर चढवतो. या दिवशी देवीच्या नावातच देवीच्या पूजनेनं भेटलेल्या गूढ रहस्य लपलेलं आहे. ब्रह्मचर्य म्हणजे संयम, त्याग, निडरता. हे सगळं आपल्याला देवी ब्रह्मचरणीच्या कृपाने प्राप्त होतं. तृतीया. यावर्षी नवरात्रात तृतीया तिथी 2 दिवस येणार आहे, 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर. तृतीयाला देवी माताचं चंद्रघंटा या रूपाची पूजा केली जाते. चंद्राचा संबंध आपल्या मनाशी असतो आणि घंट्याची ध्वनी आपल्या मनाला लगेच वर्तमान कालात घेऊन येते. चंद्रघंटा मातेचं नामोच्चार करण्याने आपलं मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात असतं. माताला प्रसादमध्ये दूध व खीर चढवली जाते आणि फुलं, जास्वंद, गोकर्णी यांनी शारीरिक कष्ट दूर होतात. चतुर्थी दिनांक 26/9/2025. या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते. कुष्मांड म्हणजे कोहळा. एका कोहळ्यात असंख्य बिया असतात. एक बी अनंत कोहळ्यांची निर्मिती करू शकते. म्हणून या देवीला निर्मितीचा आणि पुनरुत्पन्नाची देवी मानल्या जातं.
या देवीला मालपुव्याचा प्रसाद चढवला जातो. ही देवी यशप्राप्ती आणि ऋणमुक्तीकरता मदत करते. पंचमी दिनांक 27/9/2025 या दिवशी आपण बाळ कार्तिकेयसह सिंहावर विराजमान देवी स्कंदमाता यांची पूजा करतो. या देवीला वात्सल्याची देवी मानली जातं. या देवीच्या पूजेने कौटुंबिक शांती आणि सुखप्राप्ती होते. या देवीला नैवेद्यात केळे चढवले जातात. षष्ठी दिनांक 28/9/2025 देवीचं रूप आहे माता कात्यायनी. या देवीच्या पूजनेने कुवारी कन्याला चांगलं वरप्राप्ती होते. या देवीला प्रसादमध्ये शहद चढवल्या जाते, जेणेकरून आर्थिक स्थिती मजबूत होते आणि शत्रुनाशमध्ये मदत मिळते. सप्तमी दिनांक 29/9/2025 देवीचे रूप आहे माता कालरात्री. या देवीला झेंडू किंवा नारंगी रंगाचे फूल चढवल्या जातात आणि प्रसादात गूळ किंवा गुळाची मिठाई चढवली जाते. या देवीच्या पूजनेने अकाल मृत्यू हनन होतो आणि जीवनात नवीन ऊर्जाचा संचार होतो. अष्टमी दिनांक 30/9/2025 या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. गौर म्हणजे पांढरा रंग, जो शुद्धतेचा प्रतीक आहे. शुद्धता निरागसतामधून येते. महागौरी म्हणजे शुद्धता आणि विद्वत्ताचा मिलाप. या देवीच्या पूजनेने उच्च ज्ञान प्राप्त होतं. देवीला प्रसादमध्ये नारळ चढवला जातो. या देवीच्या पूजेने मुलांची प्रगती होते व सुखशांती प्राप्त होते. नवमी दिनांक 1/10/2025 नवरात्राचा शेवटचा दिवस. आजचे देवीचे रूप असते माता सिद्धिदात्री आणि मातेला प्रसाद चढवतात शिरा, पुरी, चणे, खीर आणि तीळ. या दिवशी कन्यापूजन देखील केले जाते आणि जी सर्व सिद्धी देते ती सिद्धात्री. जे हवं आहे, जे गरजेचं आहे, ज्याची इच्छा उठण्यापूर्वी, मागण्यापूर्वी अपेक्षापेक्षा जास्त मिळणे म्हणजे सिद्धी. या मातेची पूजा केल्यावर आपल्याला फलस्वरूप यश, बळ आणि सुखप्राप्ती होते. तुम्हाला हा नवरात्र खूप खूप छान जाओ.